रामकृष्ण हरी मंडळी श्री स्वामी समर्थ. धनत्रयोदशीच्या दिवशी यमदीपदान केलं जातं, परंतु बऱ्याच जणांना यमदीपदानाविषयी बरीचशी माहिती नाही. तर आजच्या व्हिडिओमध्ये अशाच पडणाऱ्या प्रश्नांवरती उत्तरे पाहणार आहोत. जसं की यमाचा दिवा जो आहे तर तो कोणी लावावा, महिलांनी लावावा की पुरुषांनी लावावा, दिवा कसा बनवावा किंवा दिवा कणकेचा घ्यावा की मातीचा घ्यावा, 13 दिवे या दिवशी लावले जातात तर ते कुठे लावावेत व का लावावेत, आपण यमाचा दिवा लावल्यानंतर त्या दिव्याचं नंतर काय करायचं, शिवाय आपण यमाचा दिवा करत असताना पिठामध्ये कोणती वस्तू टाकावी, ज्यांना घराच्या बाहेर जागा नाही यमदीपदान करण्यासाठी त्यांनी हा दिवा कुठे लावावा, अशा बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओतून मिळतील. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. लगेच आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. मृत्यूचे भय प्रत्येकाला वाटत असते, त्यातही अकाली मृत्यूचं भय हे जास्तीच असते. मृत्यू कधी कसा येईल हे कोणी सांगू शकत नाही, परंतु तो कसा येऊ नये यासाठी आपण प्रार्थना नक्कीच करू शकतो. यासाठी शास्त्रात धनत्रयोदशीच्या दिवशी यमराजाला दीपदान केलं जातं. मृत्यूची देवता यमराज हे दक्षिण दिशेचे स्वामी आहे. त्यांच्यासाठी धनत्रयोदशीच्या दिवशी दक्षिण दिशेकडे दिव्याची वात करून तो दिवा प्रज्वलित केला जातो. अनन्य भावे तो दिवा यमराजांना अर्पण करून अकाली मृत्यू येऊ नये अशी प्रार्थना केली जाते. यामागे देखील एक मनोवेदक कथा आहे. कथित भविष्यवाणीप्रमाणे हेमा राजाचा पुत्र आपल्या 16व्या वर्षी मृत्युमुखी पडणार असतो. आपल्या पुत्राने जीवनाची सर्व सुखे उपभोगावीत म्हणून राजा व राणी त्याचे लग्न करतात. लग्नानंतर 4था दिवस हा तो मृत्युमुखी पडण्याचा दिवस असतो. या रात्री त्याची पत्नी त्यास झोपू देत नाही. त्याच्या अवतीभोवती ती सोन्या चांदीच्या मोहरा ठेवल्या जातात. महालाचे प्रवेशद्वार असे सोन्या चांदीने भरून रोखले जाते. सर्व महालामध्ये मोठमोठ्या दिव्यांनी लखलखीत प्रकाश केला जातो. वेगवेगळी गाणी व गोष्टी सांगून पत्नी त्याला जागे ठेवते. जेव्हा यम राजकुमाराच्या खोलीत सर्परूपात प्रवेश करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्याचे डोळे सोन्या चांदीने दिपतात. या कारणास्तव यम आपल्या जगात म्हणजे यमलोकात परततो. अशा प्रकारे राजकुमाराचे प्राण वाचतात. म्हणून या दिवसास यमदीपदान असं देखील म्हटलं जातं. या दिवशी सायंकाळी घराबाहेर दिवा लावून त्या दिव्याच्या वातीचं टोक हे दक्षिण दिशेमध्ये केलं जातं. त्यानंतर ह्या दिव्यास नमस्कार केला जातो. याने अपमृत्यू टळतो असा देखील समज आहे. अशी यामागची कथा आहे. त्यासाठी धनत्रयोदशीच्या दिवशी प्रत्येकाने यमदीपदान करावे. यमदीपदान करत असताना यमाचा दिवा कोणी लावावा, महिलांनी की पुरुषांनी. यमाचा दिवा कोणीही लावू शकतं. यामध्ये महिला पुरुष असं कोणताही यामध्ये संबंध नाही. तुम्ही घरातील कोणतीही व्यक्ती यमाचा दिवा लावू शकते, परंतु शक्यतो घरातील कर्त्या व्यक्तींनी हे काम करण्याचा प्रयत्न करावा. यानंतर यमाचा दिवा कणकेचा करावा की मातीचा करावा. यमाचा दिवा जो आहे तो शक्यतो कणकेचा बनवला जातो. कणकेचा दिवा बनवत असताना आपण थोडीशी कणिक घ्यायचे म्हणजे गव्हाचं पीठ. त्यानंतर त्यामध्ये मीठ आपल्याला अजिबात टाकायचं नाही. त्यानंतर चिमूटभर हळद त्यामध्ये टाकायची. घट्टसर त्याचा गोळा बनवून घ्यायचा. त्यानंतर त्याचा आपण खोलगटमध्ये भाग बनवून आपण एक मोठ्या आकाराचा दिवा बनवायचा. हा दिवा जवळपास तास ते 2 तास तर चालायला हवा. यासाठी मोठ्या आकाराचा दिवा बनवा. त्यानंतर उरलेल्या कणकेचे 2 मुटके देखील बनवायचे आहेत. तर बघा, बऱ्याच ठिकाणी 13 दिवे या दिवशी लावले जातात, कारण की या दिवसाला धनत्रयोदशी किंवा धनत्रयोदशी असं म्हटलं जातं. तर 13 हा अंक का, तर धन म्हणजे वैभव आणि 13 म्हणजे 13वी तिथी. तर त्याला धनत्रयोदशी म्हणजे धन म्हणजे द्रव्य आणि त्रयोदशी म्हणजे 13वी तिथी, यासाठी असं नाव आहे. त्यासाठी या दिवशी 13 पटीने आपण जे काही काम करतो तर त्याचं पुण्य आपल्याला मिळत असतं. त्यासाठी 13 या संख्याला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. त्यासाठी या दिवशी 13 दिवे देखील प्रज्वलित केले जातात. तर तुमच्याकडे जर कणकेचे 13 दिवे बनवत असतील तर तुम्ही कणकेचे 13 दिवे बनवू शकता, परंतु याची काही गरज नाही असं मला वाटतं. तुम्ही शक्यतो एक दिवा कणकेचा बनवावा जो आपण यमासाठी ठेवणार आहोत, आणि उरलेले जे दिवे आहेत तर ते दिवे तुम्ही मातीचे वापरू शकता. जसं की आपण ज्या पंत्या दिवाळीमध्ये आणतो त्या पंत्या तुम्ही वापरू शकता. एकत्रित काय, तर आपण यमदीपदान म्हणजे धनत्रयोदशीच्या दिवशी जे काही आपण दिवे लावणार आहोत तर त्याची संख्या 13 असावी. आपल्या घरामध्ये आपण दिवे लावत असताना जवळपास एवढे दिवे आपल्याला लागतातच. तर ते 13 दिवे कुठे कुठे लावायचे, तर पहिला जो दिवा आपण कणकेचा बनवलेला आहे तर तो आपण आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरती लावायचा आहे. तो कसा लावायचा, तर पहिल्यांदा मी तुम्हाला यमदीपदान कसं करायचं ते सांगते. तर कणकेचा दिवा मी अगोदर सांगितलं त्या प्रकारे बनवून घ्या. त्यानंतर तुम्ही एखाद्या तामणामध्ये, पत्रावळीमध्ये किंवा कागदावरती ठेवला तरी देखील चालेल. दिव्याला खाली
खाली आसन असावं म्हणून थोड्याशा अक्षता ठेवा किंवा एखाद्या झाडाचं पान ठेवा, जसं की विड्याचं पान ठेवू शकता किंवा एखाद्या झाडाचं पान, पिंपळाचं पान ठेवू शकता. त्यावरती तुम्ही हा दिवा ठेवायचा आहे. तुम्हाला सजावट करायची असेल तर सजावट करू शकता. दिवा ठेवत असताना त्याच्या बाजूला 2 मुटके हे अवश्य असावेत. यानंतर दिवा बनवल्यानंतर त्यामध्ये जोडवात घालायची, तेल किंवा तूप घालू शकता, परंतु दिव्याची वात जी आहे तर ती दक्षिण दिशेला यावी अशा प्रकारे ठेवायचं. तर माझ्या घराचं जे तोंड आहे तर ती दिशा आहे तर ती उत्तर दिशेला तोंड आहे, त्यामुळे मी हा ताट जे आहे दिवा आहे तर तो उंबरठ्याला उलट्या दिशेने ठेवला आहे, म्हणजे आपण दक्षिण दिशेला तोंड करून हा दिवा ठेवलेला आहे. तर तुम्ही रांगोळी काढू शकता आणि त्यावर हा दिवा लावू शकता. हा दिवा कधी लावायचा तर 6 ते 8:30 या टायमामध्ये तुम्हाला हा दिवा लावायचा आहे, म्हणजे 3 सांजेला हा दिवा लावायचा. त्यानंतर तुम्ही 8, 8:30 पर्यंत तुम्ही हा दिवा कधीही लावू शकता या वेळेमध्ये. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, दिवा लावल्यानंतर कोणीही तो दिवा ओलंडायचा नाही किंवा घरातून बाहेर पडायचं नाही. म्हणजे तुम्ही हा दिवा कधी लावू शकता, म्हणजे तुमची सगळी जी कामं आहेत तर ती कामं झाल्यानंतर सर्वात शेवटी, जेणेकरून तुम्हाला तासभर घराच्या बाहेर जावं लागणार नाही, अशा वेळेमध्ये तुम्ही दिवा लावा. म्हणजे तुमची कामं जशी होतात त्या पद्धतीने तुम्ही सर्वात शेवटी हा दिवा लावून घेऊ शकता. दिवा लावत असताना काय करायचं आहे, थोडंसं अक्षदांचं आसन ठेवा किंवा सांगितल्याप्रमाणे फुलांच्या पानाचं आसन ठेवा, त्यावरती दिवा ठेवा. दिवा प्रज्वलित करायचं, हळदी कुंकू अक्षदा व्हायच्या, अगरबत्ती ओवाळून घ्यायची. त्यानंतर आपल्याला एक मंत्र देखील म्हणायचा आहे, जो स्क्रीनवरती दिलेला आहे तो मंत्र म्हणा. त्यानंतर आपल्याला हात जोडून यमराजाकडे प्रार्थना करायची आहे की माझ्या घरामध्ये कोणाचाही अपमृत्यू किंवा अपघाती मृत्यू होऊ नये अशी प्रार्थना करायची आहे. आणि त्यानंतर आपण तिथून उठायचं आहे, घरामध्ये जायचं आहे आणि हा दिवा आपल्याला असाच प्रज्वलित ठेवायचा आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही हा दिवा काढू शकता. दिवा काढल्यानंतर त्या दिव्याचं काय करायचं, दिवा काढल्यानंतर तो दिवा आहे तर तो तुम्ही निर्माल्यामध्ये टाकू शकता किंवा कुत्र्याला खायला घालू शकता, परंतु गाईला खावायला घालू नका. एखाद्या मोठ्या झाडाच्या खाली देखील ठेवू शकता. किड्या मुंगे जी आहेत तर ती हा दिवा खाऊन टाकतील, तो वेस्ट होणार नाही किंवा कोणाकडून ओलांडला जाणार नाही. ज्यांच्या ठिकाणी, ज्यांच्या घरामध्ये मुख्य प्रवेशद्वारासमोर काहीही जागा नाही तर त्यांनी हा दिवा कुठे लावावा, त्यांनी हा दिवा आपण जी धनत्रयोदशीची पूजा मांडणी केलेली आहे त्या पूजेच्या समोर किंवा देवघरासमोर तुम्ही हा दिवा लावू शकता. फक्त दिव्याची ती वात आहे तर ती दक्षिण दिशेला करावी. दिवा लावल्यानंतर शक्यतो दिव्याजवळ कोणीही लगेच जाऊ नये, या गोष्टीची काळजी आपल्याला घ्यायची आहे. अशा प्रकारे तुम्ही यमाचा दिवा लावू शकता. यमाचा दिवा कसा लावावा याबद्दलचा सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे, तो पाहून तुम्ही सविस्तर माहिती घेऊ शकता. यानंतर आपण पाहूयात की 13 दिवे कुठे आणि का लावावेत. तर अगोदर सांगितल्याप्रमाणे या दिवशी 13 या अंकेला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. पहिला दिवा यमाचा म्हणून आपल्या घराबाहेर दक्षिण दिशेला तोंड करून लावायचा. त्यानंतर 2 दिवे आपल्याला मुख्य प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला लावायचे आहेत. आपल्याला त्यानंतर एक दिवा आपल्या देवघरामध्ये लावायचा आहे. तुळशी मातेजवळ एक दिवा लावायचा आहे. घराच्या छतावरती तुम्ही एक दिवा लावू शकता. खिडकीवरती तुम्ही उरलेले दिवे लावू शकता. अशा प्रकारे तुम्हाला 13 दिवे लावायचे आहेत किंवा तुम्ही 13 दिवे एकत्रित करून ते दिवे तुम्ही आपल्या तुळशी वृंदावनाच्या समोर देखील लावू शकता. तिथे त्या दिव्याने तुम्ही स्वस्तिक देखील बनवू शकता. अशा रीतीने केलं तरीसुद्धा चालेल. या दिवशी आपल्याला धन्वंतरी देवतेची देखील पूजा करायची आहे. लक्ष्मी मातेची, कुबेर देवतेची देखील या दिवशी पूजा केली जाते. नैवेद्यामध्ये या दिवशी काही खास वस्तू अर्पण केल्या जातात. धनत्रयोदशीची पूजा नेमकी कशी करावी याबद्दलचा सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड झालेला आहे, तो तुम्ही पाहून धनत्रयोदशीची पूजा करू शकता. आजच्या व्हिडिओमध्ये बरीचशी माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. माझ्याकडून तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा.